हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो। आज आपण ह्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षण या विषयावर आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार शैलेश मोकाशी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी शैलेश मोकाशी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। मुंबईतील सायन्स चुनाभट्टी भागात असलेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी ही यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1990 मध्ये करण्यात आली। मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात तंत्रशिक्षण संचालनालय तसंच नवी दिल्लीतील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता आहे। तर या महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी अप्पासाहेब देसाई यांना यंदाचा लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। या महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, संगणकशास्त्र, माहिती तसंच तंत्रशास्त्र ह्या विभागातील अभियांत्रिकी पदवीचे कोर्सेस शिकवले जातात। ह्या सगळ्या कोर्सेसची माहिती देण्यासाठी खास आमच्या स्टुडिओमध्ये आलेत मोकाशी सर। चला तर मग सुरुवात करूया चर्चेला। सर खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा। आणि अर्थातच आत्ताच नुकताच 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। 12वीतल्या विद्यार्थ्यांसाठी खास करून तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते, मात्र नेमकी काय पात्रता हवी आणि अर्थातच आपल्या कॉलेजची वैशिष्ट्ये देखील आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण सगळ्यात अगोदर नेमकी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता काय हवी आहे? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या वर्षीपर्यंत 12वी सायन्समधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना JEE परीक्षा देऊन आणि त्यानंतर 12वी मध्ये PCM मध्ये जे काही मार्क्स मिळालेले आहेत त्या दोन्ही गुणांचा एकत्रित विचार करून सरकार एक मेरिट लिस्ट तयार करत होतं आणि त्या मेरिट लिस्टच्या आधारे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळत होते। परंतु यावर्षी सरकारने नियमांमध्ये बदल केलेला आहे विद्यालयांच्या प्रवेशाकरता। ती यावर्षीपासून पुन्हा लागू केलेली आहे। 1 जूनला त्याचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत आणि अभियांत्रिकीमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल विद्यार्थ्यांना तर त्यांना 12वीच्या PCM मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 50% कमीत कमी 50% गुण असणं आवश्यक आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना कमीत कमी 45% गुण असणं आवश्यक आहे आणि ते दिल्यानंतर त्यांच्याकडे CETचा स्कोअर पाहिजे। CET मध्ये त्यांना मार्क्स पाहिजेत आणि DTच्या मेरिट लिस्टमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन पाहिजे, तरच ते इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी पात्र ठरू शकतात। बरोबर, म्हणजे इंजिनिअरिंगसाठी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्यानंतर तुमच्या कॉलेजमध्ये सहज ऍडमिशन मिळू शकते। अर्थातच तुमच्या कॉलेजची काय वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल काय सांगाल? आमच्या कॉलेजची स्थापना 1990 साली झाली। 1990 साली जेव्हा आमच्या कॉलेजची स्थापना झाली त्यावेळी आमच्या महाविद्यालयामध्ये 2 शाखा होत्या, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग। त्या दोन्ही शाखेची प्रवेश क्षमता 60 एवढी होती। त्यानंतर 1999 मध्ये आमच्याकडे आमच्या महाविद्यालयामध्ये अजून 2 शाखा साठी मान्यता मिळाली, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। त्यापैकी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनची प्रवेश क्षमता 60 होती आणि IT ची प्रवेश क्षमता 90 आहे। 2012 मध्ये पुन्हा थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश मिळवण्याकरता 2 कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या 2 शाखांमध्ये पुन्हा आम्हाला सरकारकडून मान्यता मिळाली। या 2 शाखांचं महत्त्व हे आहे की जे डिप्लोमा धारक आहेत ज्यांच्यासाठी फारच कमी जागा आहेत महाराष्ट्रात, त्या शाखांमध्ये डिप्लोमा केल्यानंतर डायरेक्ट ऍडमिशन मिळण्यासाठी मुंबईमध्ये फक्त 2च कॉलेजेस आहेत। त्या 2 कॉलेजेसपैकी पद्मभूषण वसंतदादा पाटील एक कॉलेज आहे। पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेजचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे मुंबईच्या एकदम हृदयामध्ये स्थापन असलेलं हे कॉलेज 7.5 एकरचा प्लॉट गव्हर्नमेंटने दिलेला, त्यापैकी 3.5 एकरचा प्लॉट हा कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामासाठी दिलेला आहे आणि उर्वरित 4.5 एकर हा प्लॉट हा आम्हाला खेळाच्या मैदानासाठी दिलेला आहे। म्हणजे एवढी प्रशस्त जागा, एवढी भव्य जागा कुठल्याही इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडे मुंबईमध्ये नाही। आमच्या कॉलेजचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे 2012 मध्ये आमचं महाविद्यालय हे NBA ॲक्रेडिशन म्हणजे संपूर्ण भारतामध्ये इंजिनिअरिंगचा दर्जा काय असावा आणि तो कशा पद्धतीने त्याचं मूल्यमापन व्हावं याकरता NBA नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिशन ही एक संस्था स्थापन करण्यात आली। ती संस्था कॉलेजचे अकॅडमिक रिझल्ट्स, उपलब्ध असलेला स्टाफ, विद्यार्थी कशा प्रकारे त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये उत्तम कामगिरी करतात, चांगली कामगिरी करतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यानंतर मग त्या कॉलेजला ॲक्रेडिशन दिलं जातं। आणि मला
अभिमानाने सांगावं असं वाटतं की 2012 मध्ये आमच्या महाविद्यालयाला एनबीए अक्रेडिशन देण्यात आलं आणि एनबीए अक्रेडिशन नुसतं एका कोर्स लिस्टला न देता सर्वच्या सर्व कोर्सेसला एनबीए अक्रेडिशन 3 वर्षासाठी देण्यात आलं आणि त्यावेळी संपूर्ण मुंबई रिजनमध्ये अक्रेडिशन झालेल्या ह्या एकूण 5 संस्था होत्या आणि त्या 5 संस्थांपैकी वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सायन मुंबई हे त्या 5 महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय होतं. त्याच्यामुळे ही कामगिरी एक फार मोलाची कामगिरी आमच्या महाविद्यालयाने या वर्षांमध्ये केलेली आहे. त्यानंतर आमच्या महाविद्यालयाचे जर आपण रिझल्ट पाहाल, निकाल पाहाल, तर दरवर्षी आमच्या महाविद्यालयातले कमीत कमी 90% विद्यार्थी, आमच्या कॉलेजचा निकाल हा 90% पेक्षा जास्त असतो. मुंबई विद्यापीठाच्या सरासरी निकालापेक्षा आमचा निकाल हा नेहमीच जास्त असतो. जेवढे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यापैकी 30% विद्यार्थी, म्हणजे 400 विद्यार्थी जर परीक्षेला बसले असतील तर त्यापैकी नाही म्हटलं तरी 120 विद्यार्थी डिस्टिंक्शनने पास होतात. 50% विद्यार्थी फर्स्ट क्लासने पास होतात. अशा पद्धतीचा निकाल देणारे जे काही मोजके कॉलेजेस आहेत मुंबईतले, त्यापैकी वसंतदादा पाटील हे इंजिनिअरिंग महाविद्यालय एकमेव कॉलेज आहे. त्यानंतर आमच्या कॉलेजचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जे विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये शिकतात त्यांनी शिक्षणामध्ये त्यांच्या चांगली कामगिरी करावी. तर चांगली कामगिरी करण्यासाठी महाविद्यालयांकडून काही कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. कार्यक्रम राबवणे याचा सर्वांगीण विकास होणं आवश्यक, सर्वांगीण विकास होणं आवश्यक आहे. सर्वांगीण विकास व्हावा याचा अर्थ असा की त्या मुलांना जर चांगले मार्क पाहिजे तर त्यांना काहीतरी मोटिवेशनल व्हॅल्यू समोर उभी केली पाहिजे. बरोबर. मुंबईतल्या कुठल्याच महाविद्यालयात उपलब्ध नसेल अशी स्कॉलरशिप स्कीम वसंतदादा पाटील यांच्या नावाने स्कॉलरशिप स्कीम आम्ही सुरू केलेली आहे. ज्या स्कीमच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना 9.5 ग्रेड पॉईंट पेक्षा जास्त मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांना 100% ट्युशन फी, म्हणजे जवळजवळ 90,000 रुपये ट्युशन फी माफ केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना 9 ते 9.5 एवढे ग्रेड पॉईंट असतात त्यांना 50% ट्युशन फी माफ केली जाते आणि ज्यांना 9 पॉइंटरच्या खाली 8.5 पर्यंत असतात त्यांना 10% ट्युशन फी माफ केली जाते. याचा अर्थ ज्यांना 100% ट्युशन माफ झाली आहे त्यांना 90,000 रुपये ट्युशन फी मध्ये सवलत मिळते. ज्यांना 50% स्कॉलरशिप मिळालेली आहे त्यांना जवळजवळ 50,000 रुपये दर वर्षाला स्कॉलरशिप मिळते आणि ज्यांना 10% स्कॉलरशिप मिळालेली आहे त्यांना जवळजवळ 20,000 ते 25,000 रुपये स्कॉलरशिप मिळते दर वर्षाला. मागच्या वर्षी आमच्या कॉलेजच्या व्यवस्थापनाकडून एकूण 30 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचं वाटप करण्यात आलं आणि ते वाटप करताना त्यापैकी एक विद्यार्थी ज्याला संपूर्णतः 100% ट्युशन फी व्यवस्थापनाने माफ केला असा एक विद्यार्थी होता. 3 विद्यार्थ्यांना 50% ट्युशन फी माफ करण्यात आली आणि उर्वरित 26 विद्यार्थ्यांना 10% ट्युशन फी माफ करण्यात आली. म्हणजे अशा पद्धतीची स्कॉलरशिप देणारा, सरकारने ज्या काही स्कॉलरशिप दिलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त स्वतःच्या स्तरावरती महाविद्यालयाच्या स्तरावरती स्कॉलरशिप देणारे वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. आणि अर्थातच सर्वांगीण विकासासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात आणि स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना खास करून प्रोत्साहन देत आहात. हे 50% असेल किंवा एकूणच 100% खरं तर सवलत विद्यार्थ्यांना मिळते. विद्यार्थ्यांसाठी त्या अतिशय उपयुक्त अशा सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्यात. पण एक महत्त्वाचा प्रश्न, एकूणच शैक्षणिक दर्जा हा फार महत्त्वाचा आहे. तो शैक्षणिक दर्जा तुमच्या महाविद्यालयामध्ये कसा मिळतो? शैक्षणिक दर्जा मिळवायचा म्हणजे फक्त शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना पुरत नाही. त्यासाठी त्यांना सध्याच्या युगामध्ये नवीन तंत्रज्ञान येत आहे. नवीन तंत्रज्ञान येत असताना मुलांना ते तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरायचं, ते कुठे प्राप्त होतं ह्याची माहिती मिळणे फार आवश्यक आहे. त्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये टेक्नो कल्चरल इव्हेंट दरवर्षी साजरे केले जातात. टेक्नो कल्चरल इव्हेंटच्या अंतर्गत महाविद्यालयातील आमचे विद्यार्थी इतर महाविद्यालयांमध्ये जाऊन त्या महाविद्यालयातील मुलांना आमच्या कॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी इन्व्हाइट करतात. एक IIT नंतरचा जे काही मोजके इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ज्यांच्यामध्ये हे कार्यक्रम होतात, IIT नंतरचा जर म्हणायला गेलं तर सर्वात चांगला भव्य दिव्य कार्यक्रम, तांत्रिक कार्यक्रम टेक्नो फेस्टिवल आमच्या कॉलेजमध्ये होतो. या कॉलेजमध्ये इतर कॉलेजेसचे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात आणि आमच्या कॉलेजचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन आपले जे तांत्रिक गुण त्यांनी अवलंबलेले आहेत, टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं आहे, त्यातून जे काही त्यांनी रिसर्च केलेलं आहे ते रिसर्च ते आपल्या सर्व महाविद्यालयांच्या मुलांसमोर मांडतात, त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करतात. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या ह्याच उपक्रमांमधून गेल्या वर्षी आमच्या कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींसाठी एक मोबाईल ॲप बनवलं होतं. त्या मोबाईल ॲपचा
राष्ट्रीय पातळीवरती रेकॉग्निशन घेण्यात आलं. त्यानंतर आपल्याच कार्यक्रमामध्ये यंग इनोव्हेटर ह्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यातर्फे यंग इनोव्हेटर अवॉर्ड म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना अरे देण्यात वा आलं. वा छानच. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे आमच्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी IIT मध्ये यंत्रा ही एक स्पर्धा होते. बरं. ही यंत्रा स्पर्धा होण्यासाठी मुलांना फार तयारी करावी लागते. तयारी करत असताना त्या मुलांकडे त्या पद्धतीचं त्या पातळीचं त्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय आहे, कशा पद्धतीने जाऊन तुम्ही टेक्निकली साऊंड आहात हे जर प्रूव्ह करायचं असेल तर IIT सारखं दुसरं ठिकाण नाही. अगदी. मग अशा ठिकाणी आमच्या मुलांनी आणि खास करून आमच्या शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केलं. नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, ती कशी काय यूज करायची, ती त्याचं एक्झिबिशन कसं करायचं आणि ते कॉम्पिटिशन करून ते कॉम्पिटिशन जिंकायचं कसं, यासाठी एक रोबोट बनवलेला होता लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज करून. ते रोबोटचं प्रदर्शन आम्ही IITच्या यंत्रा या कार्यक्रमात केलं. ते कार्यक्रमामध्ये आम्ही प्रदर्शन केल्यानंतर त्यामध्ये आम्हाला काउन्सिलिंग प्राइज मिळालं त्यात. आणि IITच्या प्राध्यापकांनी त्या आमच्या कॉम्पिटिशनला एवढं महत्व दिलं, त्या आमच्या पार्टिसिपेशनला, की त्यांनी आमच्या महाविद्यालयाबरोबर एक करार केलेला आहे. त्या कराराअंतर्गत आमच्या महाविद्यालयात रोबोटिक्स ही एक लॅब आहे. त्या लॅबसाठी लागणारे जे काही अत्याधुनिक सामग्री आहे, जे काही अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, ते त्यांनी आमच्या कॉलेजला कायमस्वरूपी देण्याचा एक करार केलेला आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुमचं महाविद्यालय नेहमीच तत्पर आहे. प्रगतिशील असं महाविद्यालयात दर्जा शिक्षण मिळतं या विद्यार्थ्यांना. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणाविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शैलेश मोकाशी सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. शैलेश सर, अर्थातच तुम्ही एकूणच शिक्षणाच्या दर्जाबद्दल सांगितलं, मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नशील आहात हे देखील सांगितलं. मात्र जेव्हा शिक्षण पूर्ण होतं तेव्हा प्लेसमेंटची देखील एक सोय प्रत्येक कॉलेजेसमध्ये असते. तुम्ही ह्या प्लेसमेंटसाठी काय करता आणि अधिकाधिक ते मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यासाठी काय प्रयत्न असतात? महत्वाचं म्हणजे अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 लाख सीट्स आहेत अभियांत्रिकीसाठी. त्यापैकी 40% सीट ह्या रिकाम्या राहतात. फक्त 60% सीट भरल्या जातात. परंतु फक्त इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं विद्यार्थ्याने म्हणजे त्याचं काम संपलं असं नाही. बरोबर. एखादं प्रोडक्ट तयार झालं तर ते मार्केटमध्ये सेल झालं पाहिजे. तशाप्रमाणे अभियांत्रिकीमध्ये एकदा तुम्हाला प्रवेश मिळाला तर तुम्ही एम्प्लॉयेबल असलं पाहिजे. म्हणजे जे काही शिक्षण घेतलेलं आहे तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करून तुम्हाला नोकरी प्राप्त करता आली पाहिजे. आणि आजच्या युगामध्ये नोकरी मिळवणे हे एवढं सोपं काम राहिलेलं नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनी आलेल्या आहेत. जवळजवळ आपल्या भारतातल्या पण बऱ्याचशा कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं पातळी अवलंबलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला त्या कंपन्यांमध्ये नोकरी पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचा इंजिनियर घडवावा लागतो. आमच्या महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हे एक सेल तयार केलेलं आहे. आणि ते ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल सांभाळण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील जे तरुण वर्ग आहे, जो टेक्निकली एकदम साऊंड असा स्टाफ आहे, त्यांना आम्ही त्या सेलमध्ये एकदम मोकळीक दिलेली आहे. त्यांनी त्यांचे उपक्रम राबवावे. त्यांना जे काही कार्यक्रम घ्यायचे आहेत, कंपन्यांच्या व्हिजिट करायचे आहेत, कंपन्यांचे एक्सपर्ट महाविद्यालयात आणायचे आहेत, त्या एक्सपर्ट कडून विद्यार्थ्यांना जे काही ज्ञान द्यायचं आहे त्याबद्दल आम्ही पूर्णतः त्यांना मोकळीक दिलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी आमच्या महाविद्यालयात 400 विद्यार्थ्यांपैकी 250 विद्यार्थी, उर्वरित 150 विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी तयारी दाखवली. त्यांना नोकरी करायची नव्हती. उर्वरित 250 विद्यार्थ्यांना नोकरी करायची होती. त्या 250 विद्यार्थ्यांपैकी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या प्रयत्नांमुळे, प्राचार्यांच्या आणि व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे यावर्षी जवळजवळ 206 विद्यार्थी आतापर्यंत प्लेस झालेले आहेत. म्हणजे त्यांना नोकरी मिळालेली आहे. म्हणजे एकूण 100% विद्यार्थ्यांपैकी 82% विद्यार्थी आमचे प्लेस झालेले आहेत. अरे वा. संपूर्ण मुंबईतनं महाराष्ट्रामध्ये एवढी प्लेसमेंट असणारं वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय एकमेव महाविद्यालय आहे. आता त्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचा जर दर्जा वाढवायचा आहे, मुलांची एम्प्लॉयबिलिटी वाढवायची, तर काय करावं लागेल? तर आमच्या महाविद्यालयातले बरेचसे विद्यार्थी हे मराठी वर्गातले आहेत, मराठी भाषिक आहेत.
मग सेकंड इयर पासूनच आपण त्यांना इंटरव्ह्यू कसा ब्रेक करायचा, ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही कशी तयारी दाखवली पाहिजे, कम्युनिकेशन स्किल तुमचं कसं स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्यासाठी आम्ही लँग्वेज लॅब हा ॲप दिलेली आहे. इंटरनॅशनल दर्जाचे आम्ही त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर अवेलेबल करून दिलेले आहेत. मुलं जाऊन तिथे ऑनलाईन जे काही रेकॉर्डिंग्स आहेत अवेलेबल ते ऐकून स्वतःची व्होकॅब्युलरी आणि स्वतःचं कम्युनिकेशन सुधारू शकतात. सेकंड इयर ऑनवर्ड्सच आम्ही त्यांना इंडस्ट्रीमधले एक्सपर्ट बोलावून HR जे नोकरी देण्यासंदर्भात डिपार्टमेंट जे असतं HR डिपार्टमेंट, ते डिपार्टमेंटचे एक्सपर्ट बोलवतो आणि इंटरव्ह्यू कसा फेस करायचा, कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने दिली पाहिजेत आणि ग्रुप डिस्कशन कसं केलं पाहिजे, ॲप्टिट्यूड टेस्ट कशी दिली पाहिजे, याच्यासाठी आम्ही जे काही मार्केटमध्ये आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, टेक्निकल नॉलेज जे अवेलेबल आहे ते आम्ही मुलांना फ्री ऑफ कॉस्ट देतो. मुलांनी ते सेमिनार कॉन्फरन्स फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करायचे आणि जास्तीत जास्त तयारी करायची, जेणेकरून जेव्हा कंपनी येते प्लेसमेंटसाठी 3ऱ्या वर्षाच्या अखेरीस, तेव्हा विद्यार्थ्यांना कंपनीच्या त्या लोकांसमोर उभं राहिल्यानंतर किंवा त्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर त्याने तो इंटरव्ह्यू ब्रेक केला पाहिजे आणि नोकरी मिळवली पाहिजे. ही तयारी आम्ही त्याच्याकडून करून म्हणजे ह्या घेतो. सगळ्या संपूर्ण खरं तर तयारी तुम्ही करून घेतात आणि या प्लेसमेंटला जेव्हा सामोरं जातात किंवा नोकरीसाठी तेव्हा इंटरव्ह्यू द्यायला आपला विद्यार्थी जातो, तेव्हा तो एकदम सहजपणे जातो आणि त्याला नोकरी प्राप्त होऊ शकते. या सगळ्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतात. अर्थात अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तास हे आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय दर्जेदार शिक्षण ह्या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मोकाशी सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. सर, अर्थातच तुमच्या या महाविद्यालयाबद्दल खूप ऐकलेलं आहे, खूप विद्यार्थ्यांनी आतापर्यंत त्याचा लाभ घेतलेला आहे त्या ह्याच्यामध्ये शिक्षण घेऊन. मात्र जेव्हा संशोधनाचा विषय निघतो तेव्हा नेमकं कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात आणि त्याच दर्जाचे शिक्षक तुमच्याकडे आहेत का? आमचं कॉलेजची स्थापना, महाविद्यालयाची स्थापना 1990 पासून झाली आणि तेव्हा जे आमच्या महाविद्यालयामध्ये जे जॉईन झालेले शिक्षक आहेत ते आजपर्यंत आमच्या महाविद्यालयाशी संलग्नित आहेत. त्याच्यामुळे आमच्या महाविद्यालयामध्ये जो स्टाफ आहे तो वेल क्वालिफाईड आहे आणि अतिशय अनुभवी आहे. जो 25 वर्ष जुना स्टाफ आमच्या कॉलेजमध्ये अजूनही विद्यार्थ्यांबरोबर संलग्नित आहे. परंतु आता येत्या कालावधीमध्ये असं चित्र निर्माण झालं आहे की शिक्षकांनी नुसतं त्यांची डिग्री घ्यायची आणि मग मुलांना शिकवायचं आणि तिथेच त्यांचं कार्य संपतं असं नाही. तर मुलांना जर त्यांना नवीन काही घडवायचं असेल, तंत्र शिक्षण क्षेत्रामध्ये काय नवीन गोष्टी चालल्या आहेत ह्या जर मुलांना माहिती करून द्यायच्या असतील तर त्यांना स्वतःला रिसर्च करणं फार आवश्यक आहे, संशोधन करणं आवश्यक आहे, PhD त्या विषयांमध्ये करणं आवश्यक आहे. तरच ते विद्यार्थ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काय नवीन नवीन गोष्टी येत आहेत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात. आता शिक्षकांचे पूर्ण दिवस हे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यामध्ये आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये महाविद्यालयाच्या जातात. मग अशा वेळी जर आपल्याला शिक्षकांना संशोधनासाठी प्रवृत्त करायचं असेल तर प्रवृत्त करण्यासाठी आम्ही जे काही शिक्षक संशोधनासाठी इच्छुक आहेत त्यांना आठवड्यातून 2 दिवस सुट्टी देतो. परत त्यांना ज्या कुठल्या महाविद्यालयामध्ये किंवा IIT सारख्या उच्च शिक्षित संस्थेमध्ये PhD करायची असेल तर त्यासाठी लागणारा खर्च, त्यासाठी लागणारं मार्गदर्शन आमच्या महाविद्यालयातर्फे केलं जातं. विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी चांगल्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जर संशोधन करायचं असेल तर सर्वात पहिला मुद्दा विद्यार्थ्यांसमोर येतो की संशोधनासाठी विषय काय निवडायचा. आता तो विषय निवडण्यासाठी आमच्या महाविद्यालयातली जे काही अनुभवी शिक्षक आहेत, जे क्वालिफाईड शिक्षक आहेत, ते ग्रुप करून त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कुठला विषय निवडला पाहिजे, त्या विषय निवडल्यानंतर त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या पद्धतीची पुस्तके, जर्नल्स, इंटरनॅशनल, नॅशनल पद्धतीची जर्नल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांची माहिती करून देतात. ही इंटरनॅशनल जर्नल पुस्तके फार महाग आहेत. जवळजवळ ह्या पुस्तकांच्या किमती लाखांच्या पटीत आहेत. 5 लाख 10 लाख एवढ्या किमती आहेत या पुस्तकांच्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहजपणे ही पुस्तकं घेणं परवडत नाही. म्हणून महाविद्यालयाने आमच्या ऑनलाईन
ही सर्व पुस्तके ऑनलाईन घेऊन डिजिटल लायब्ररीच्या अंतर्गत ही पुस्तके खरेदी करून विद्यार्थ्यांना कुठेही केव्हाही संगणकाचा आणि इंटरनेटचा वापर करून ती पुस्तकं ते वापरू शकतात. संशोधनासाठी जे काही त्यांना महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते त्याच्यातून बघून त्यांचं संशोधन करू शकतात. ही एक सुविधा आमच्या महाविद्यालयातर्फे उपलब्ध आहे. डिजिटल इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत आम्ही NPTEL हे नवीन सॉफ्टवेअर आहे जे ई-लर्निंग बेसिसवरती चालतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेही 24 तास ते त्यांना जे काही नवीन नवीन विषय शिकायचे आहेत, तंत्र शिक्षणामध्ये जे काही नवीन गोष्टी येत आहेत त्या इमिजिएटली त्या ई-लर्निंग सॉफ्टवेअरद्वारे विद्यार्थ्यांना माहीत पडतात आणि विद्यार्थ्यांना संशोधन करणं फार सोपं जातं. एवढंच करून आम्ही तिथे थांबत नाही. तर आता विद्यार्थ्यांना संशोधन करायचं आहे तर विद्यार्थ्यांना तशी जागा उपलब्ध पाहिजे, तशी साधन सामग्री पाहिजे आणि तसा सुविधा उपलब्ध पाहिजे. म्हणून आमच्या महाविद्यालयाने प्रत्येक शाखेमध्ये एक लायब्ररी, एक लॅबोरेटरी संपूर्णतः विद्यार्थ्यांना दिलेली आहे, जिला रिसर्च लॅब म्हणून संबोधण्यात येतं. त्या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ ऍक्सेस असतो. ते तिथे जाऊ शकतात, त्यांचं संशोधनाचं काम करू शकतात, त्यांची रीडिंग करू शकतात. विद्यार्थी ग्रुपने तिथे जातात शनिवारी रविवारी. म्हणजे थोडक्यात मला असं वाटतंय सर की जर ह्या महाविद्यालयात आपल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर नक्कीच त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. आणि नुकत्याच 10वी-12वीचा रिझल्ट लागलेला आहे. 12वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयात सहज प्रवेश उपलब्ध आहे. त्यासाठी पात्रता देखील मगाशी सरांनी सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या सांगितली होती. आणि तुम्हाला देखील या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर आपल्या नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत, नक्कीच नोट डाऊन करून घ्या आणि ह्याविषयी अधिक माहिती तुम्ही त्या नंबरवरती मिळवू शकता. सर, खरं तर वेळ संपलेली आहे, मात्र तुमच्या या महाविद्यालयाविषयी नक्कीच खूप छान माहिती तुम्ही आपल्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.